मागणी केली होती की राज्य रस्ता आहे तो केंद्राकडे वर्ग करण्यासाठी आपण मागणी केली होती। मी नाशिकला मागणी केली होती, पण राज्य सरकारने तो वर्ग केला नाही। गडकरी साहेबांची भूमिका अशी होती, या रस्त्याला बीओटीवर केलं होतं, त्याच्यामुळे असलेला ठेकेदार, ह्या ठेकेदाराची जी लायबिलिटी आहे ती राज्य सरकारने स्वीकारून हा रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग करावा, अशा प्रकारची माझी मागणी होती। आणि मी फार पाठपुरावा त्याचा केला, परंतु मला त्याच्यात यश आलं नाही। तेव्हा जर तो वर्ग झाला असता, त्याला 3,500 कोटी रुपये तात्काळ केंद्र सरकारकडनं मंजूर झाले असते आणि पूर्ण रस्ता हा कॉन्क्रीटचा झाला असता। पण तत्कालीन सरकार असेल, काही लोकांना याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे, असे लोक जे आहेत ह्यांच्यामुळे हा रस्ता वर्ग झाला नाही। निश्चितपणाने लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, अनेक आंदोलनं झाली, अनेक लोकांनी आपला जीव गमावला। जे कोणी लोक याच्याशी संबंधित असतील, ते सरकारी स्तरावर असतील, अधिकारी असतील किंवा त्याच्याशी संबंधित ठेकेदार असतील, बीओटीवर काम करणारे ठेकेदार असतील, ह्या सगळ्यांना परमेश्वराची भीती जरा तरी वाटली पाहिजे की आपण जे करतो, जनतेच्या जीवाशी खेळण्याचं काम जो आपण करतो, हा थांबवला पाहिजे। इतकी ओरड होऊनही, इतकी जनआंदोलनं होऊनसुद्धा जर आपल्याला उपरती येत नसेल तर त्याच्यावर आपण न बोललेलं बरं, अशा प्रकारची परिस्थिती आहे। पण माझा राज्य सरकारच्याकडे सततचा प्रयत्न आहे की या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी। आपल्याच इथले पत्रकार श्री शरद पाटील यांनी मला अनेक पत्र दिली, त्यांचीच पत्र मी तशीच्या तशी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांना, बांधकाम सचिवांना ही फॉरवर्ड करून याची चौकशी करण्याच्यासाठी त्यांची जी मागणी आहे त्याच्याप्रमाणे चौकशी करावी, अशा प्रकारचं मी माझंही फॉरवर्डिंग लेटर जोडून त्याला दिलेलं आहे। लवकरात लवकर जनतेची ह्या दुर्दैवी रस्त्यातून कशी सुटका होईल याच्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूया। साहेब, मेट्रो प्रोजेक्ट आता भिवंडीपर्यंत आलेला आहे, वाडापर्यंत येण्याची नागरिकांची मागणी आहे, आपल्याकडून काय त्याच्याकडे मदत होईल का? बघा, मी एक अतिशय चांगला रूट सुचवला होता, मुख्यमंत्र्यांनी त्याचं सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या। वाडा त्याच्यामध्ये नव्हता, पण मी असं सुचवलं होतं, भिवंडीमध्ये येणारी मेट्रो ही अंबाडी मार्गे जर वसई विरारला गेली तर निश्चितपणाने एक चांगली कनेक्टिव्हिटी होईल भाई, असं मी पत्र दिलं आणि त्याचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। लगेच काही असे नतदर्शी लोक असतात, आधी वाड्याचा रस्ता नीट करा। आता वाड्याचा रस्ता मंजूर करणे माझं काम आहे, रस्ता बनवणं माझं काम आहे का? माझी आपल्याला पण विनंती आहे, जनतेचा चेहरा बनवून आपणही जनतेच्या मनातल्या भावना त्या व्यक्त करण्याचं काम पत्रकार बंधूंनी केलं पाहिजे। ही कामं जेव्हा सुरू असतात तेव्हा आपलाही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, हा चौथा स्तंभ ही जागृत राहून त्यावेळेला खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम चौथ्या स्तंभाने केलं पाहिजे। म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण हे काम करावं, जेणेकरून अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही। महामार्ग, या मार्गावर अनेक खड्डे आणि धुळीचे साम्राज्य आहे। कालपासून तुमचा नियोजित दौरा समजल्यानंतर ते खड्डे थोडेफार बुंजवण्याची सुरुवात केली। खड्डे आता जर खड्डे बुंजवले, याच्या आधी खड्डे का बुंजवले गेले नाहीत आणि ह्या ठेकेदारांवर, जे खड्डे बुंजवणारे जे ठेकेदार, याच्यावर कारवाई होईल का? माझी आपल्याला एक सूचना आहे, आपला प्रश्न अतिशय योग्य आहे, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्रीच आहेत आणि त्या खात्याशी संबंधित हा विषय आहे। मी फक्त तुम्हाला जनरल माहिती देऊ शकतो लोकप्रतिनिधी म्हणून। मी केंद्रात जरी मंत्री असलो तरी राज्याचा रस्ता असल्यामुळे माझ्या खात्याचा हा विषय नाही आहे, त्यामुळे अधिकारवाणीने जास्त ते बोलू शकतात। मला जी माहिती मिळाली ती 79 कोटी रुपये ह्या एका वर्षात त्या रस्त्यावर काढलेले आहेत आणि काम काय झालं आहे हे आपण खरं तर चेनेज वाईज दाखवलं पाहिजे जनतेला। चेनेजचा फोटो काढून दाखवले पाहिजेत की ते ह्या चेनेजला एवढे पैसे मंजूर होते, ते काम झाले की नाही हे दाखवलं पाहिजे। आणि माझ्या येण्यामुळे जर खड्डे बुजले गेले असतील तर मला दररोजच वाडेवाल्यांनी बोलवलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण भिवंडी वाडा रस्ता हा खड्डेमुक्त होईल। आणि न बोलवताही माझी याची तयारी असंच जर होणार असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे। तुमच्या मताशी मी सहमत आहे, ज्या कामासाठी पैसे आपण घेतलेले आहेत ते काम योग्य प्रतीचं झालं नसेल तर त्याची पहिली जबाबदारी आहे, लायबिलिटी पिरियडमध्ये ते खड्डे भरणं, तो कोणी असो त्यांची जबाबदारी आहे, त्याने ते भरणं गरजेचं आहे। मला आता अशी माहिती मिळाली काली कोणाचा त्या खड्ड्यावर मृत्यू झालेला आहे, याच्या आधीही भिवंडीमध्ये एक मृत्यू झाला,
त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. हे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं याच्यापेक्षा ठेकेदारी न केलेली बरी.